लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने, नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। लावून बोटाला शाही, भक्कम होईल लोकशाही। नाशिक महानगरपालिका निवडणूक मध्ये अवश्य मतदान करा। मतदान गुरुवार दिनांक 15 जानेवारी 2024 रोजी सकाळी 7:30 ते सायंकाळी 5:30 पर्यंत। जबाबदार नागरिकत्वाची भूमिका बजावूया। कर मतदान सांगतंय संविधान। नाशिक महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2025-26। चला तर मग मतदान करूया। नाशिक महानगरपालिकेच्या वतीने जनहितार्थ प्रसारित। नाशिक भाजपमधील अंतर्गत वाद पुन्हा एकदा उफाळून आला असून भाजप शहराध्यक्ष सुनील केदार यांच्या विरोधात पक्षातीलच निष्ठावंत कार्यकर्ते आक्रमक झाल्याचं चित्र पाहायला मिळालंय। नाशिक रोड भागात एका कार्यक्रमासाठी गेलेल्या सुनील केदार यांना कार्यकर्त्यांनी घेराव घालत जोरदार घोषणाबाजी यावेळी केली। महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निष्ठावंत कार्यकर्त्यांना उमेदवारी न मिळाल्याने नाराज झालेल्या कार्यकर्त्यांनी आपला संताप उघडपणे व्यक्त केला। आमची हीच फक्त एकच प्रामाणिकपणे इच्छा आहे का हे सगळे जेवढे कार्यकर्ते सगळे तळमळीने भारतीय जनता पार्टीचं रोपटं वाढवत होते, पण आज कोणाचं काहीच पक्षाचं काहीच तथ्य नसताना त्या माणसाला तिकीट देऊन भारतीय जनता पार्टीने खूप चुकीचं वागणूक केलेलं आहे। त्याबद्दल त्यांचा एकदम जाहीर निषेध आहे आणि आम्ही सगळे जुने कार्यकर्ते एकच आवाज देतो का त्यांना आम्ही कुठेही फिरून देणार नाही आणि त्यांच्या विरोधातच प्रचार करू। पक्षासाठी काही काम केलं नाही, खासदारकीला केलं नाही, आमदारकीला केलं नाही, ह्या अशा उमेदवारांना वेळेवर पैसे घेऊन उमेदवारी देण्यात आलेली आहे तर या उमेदवारांना मतदान करायचे नाही। गेल्या 30 वर्षापासून भारतीय जनता पक्षाचं मी निष्ठावान कार्यकर्ता आहे। प्रचंड मोठी धनशक्तीच्या विरोधात निष्ठावान कार्यकर्ता असा संघर्ष झालेला आहे आणि त्याच्यात धनशक्ती मोठी झालेली आहे। आजी माजी आमदारांनी ह्या ठिकाणी पैसे घेऊन तिकीटं दिलेले असा वैयक्तिक माझा सचिन हांडगे म्हणून आरोप आहे। बडगुरच्या घरात 3-3 तिकीटं, मुलाला, बायकोला, बापाला, अशा बाहेरून आलेल्या लोकांना 3-3 तिकीटं दिलं जाते एका घरात। यावेळी कार्यकर्त्यांनी प्रतिकात्मक स्वरूपात सुनील केदार यांना गाजर भेट देत उमेदवारीऐवजी फक्त आश्वासने मिळाल्याचा आरोप केला। घोषणाबाजी आणि वाढता रोष पाहता सुनील केदार यांनी संबंधित कार्यक्रमातून काढता पाय घेतल्याची माहिती समोर आली आहे। या संपूर्ण प्रकारामुळे नाशिक भाजपमधील अंतर्गत असंतोष पुन्हा एकदा उघड झाला असून पक्षातील नाराजी नेमकी कशी शांत होणार याकडे आता संपूर्ण राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलंय। ब्युरो रिपोर्ट, नाशिक न्यूज, नाशिक। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।